त्यानंतर आहे अभियांत्रिकी. IIT 1951मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. की आपण IIT हा एक अत्यंत नामवंत अशी भारतातील संस्था आहे की जी काय करते, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देते. आणि हिची स्थापना 1951मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे सर्वात प्रथम IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता. की या संस्थेचा स्थापनेचा उद्देश काय होता, ती भारतातील जे काही अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रांमधील शाखांमधील जे काही शिक्षण आहे, उच्च किंवा अतिउच्च प्रगत शिक्षण, हे भारतातील विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावं. भारतातसुद्धा अशा प्रकारचे संशोधक, टेक्नॉलॉजिस्ट किंवा तंत्रज्ञ हे तयार व्हावे, जेणेकरून भारताचा औद्योगिक आणि सर्व क्षेत्रांमधील विकास हा घडून यावा. याकरिता या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि हाच या संस्थेचा एक मोठा उद्देश होता. मग पवई म्हणजेच पवई ही मुंबईमध्ये आहे, चेन्नई, कानपूर, नंतर नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे IITमध्ये रूपांतर करण्यात आले. की मग पवई मुंबईतलं क्षेत्र आहे, याशिवाय चेन्नई, कानपूर, नवी दिल्ली येथील जे अभियांत्रिकी म्हणजे जे इंजिनिअरिंग जे कॉलेजेस होते, त्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचं रूपांतर हे कशामध्ये करण्यात आलं, IITमध्ये करण्यात आलं. मग या संस्थांच्या उभारणीकरिता सोव्हिएत युनियन, अमेरिका, जर्मनी आणि युनेस्को यांनीसुद्धा मदत केलेली आपल्याला दिसते. की भारतसुद्धा काय व्हावा, विकसित व्हावा. तंत्रज्ञांच्या बाबतीत म्हणजे इंजिनियर्सच्या बाबतीत भारतामध्ये सुद्धा काय असावं, अतिउच्च तंत्रज्ञ हे प्राप्त व्हावेत. याकरिता या IIT सारख्या संशोधन संस्थांची आणि शिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थापना ही भारतात करण्यात आली. आणि त्याकरता भारताला सोव्हिएत युनियन, अमेरिका, युनेस्को यांनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे. भारतातील IIT या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देऊन BTech व MTech अभ्यासक्रम हे सुरू करण्यात आले आहेत. की भारतातील IIT या संस्थेला स्वायत्त म्हणजे काय, ऑटोनॉमस म्हणजे ही जी IIT संस्था आहे, जी इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण आणि शिक्षण देते, तर या संस्थेला स्वतःचा कारभार स्वतः बघण्याची मुभाही देण्यात आलेली आहे. त्यावर केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही संस्थांचा वचक किंवा अधिकार, हुकूमत ही चालत नाही. म्हणून काय म्हटलं आहे की भारतातील IITला या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग या ठिकाणी BTech म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, MTech, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी असे अभ्यासक्रमसुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क व विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे IIT संस्थेचे वैशिष्ट्य आहे. किंवा आता इथे प्रवेश कसा दिला जातो, तर त्याकरिता एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात. आपण 3 इडियट नावाचा पिक्चर बघितलेला असेल. त्या पिक्चरमध्ये आमिर खान आणि तो शर्मन जोशी आणि तो R माधवन हे काय करतात, खूप अभ्यास करून एंट्रन्स एक्झाम पास होऊन ॲज IITian म्हणून त्या कॉलेजमध्ये एक इंजिनिअरिंग स्टुडंट म्हणून प्रवेश घेतात. आणि तऱ्हेतऱ्हेचे मग चित्रपटामध्ये हे दाखवलेले आहेत. तर अशा ही जी IIT संस्था आहे, या ठिकाणी प्रवेश मिळणे हे सुद्धा काय एक खूप मोठं स्वप्न खूप हुशार विद्यार्थ्यांचं असतं. कारण या ठिकाणी एकदा तुम्हाला प्रवेश मिळाला की त्या ठिकाणाहून पास आऊट होणारे जे विद्यार्थी आहे त्यांना हमखास जॉब मिळतो. आणि तो जॉबसुद्धा कसा असेल, खूप लठ्ठ पगारांच्या नोकऱ्या देणारा असेल. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी खूप अभ्यास करून, खूप जोर लावून त्या ठिकाणी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात.
तर म्हणून या ठिकाणची जी परीक्षा आहे एंट्रन्स एक्झाम ही सुद्धा खूप सन्मानाची मानली जाते. आणि मग अशा प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मग ही संस्था सरकार चालवत असल्यामुळे काही माफक शुल्क म्हणजे कमीत कमी शुल्क आकारून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. आणि त्या ठिकाणी सर्वच स्तरातल्या सर्वच जाती धर्मातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, कोणताही वर्ग हा अशा प्रकारच्या संशोधनात्मक तंत्रज्ञानात्मक शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता आरक्षणसुद्धा दिलं जातं. ही या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. मग आता 1970 ते 80च्या दशकात या संस्थेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परदेशी जाऊ लागले. यामुळे ड्रेनची समस्या निर्माण झाली. किंवा आता 1970 आणि 80मध्ये या कॉलेजमधून जे पासआउट होणारे जे विद्यार्थी होते ते मोठ्या प्रमाणात कुठे जाऊ लागले, परदेशामध्ये जाऊ लागले. आणि का जाऊ लागले? कारण त्यांना अतिशय जास्त पगाराची नोकरी मिळत होती आणि शिवाय त्यांना त्या ठिकाणचं जे परदेशी आयुष्य आहे, जे झगमगाटाने आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधांनी युक्त असं भौतिक आयुष्य त्यांना त्या ठिकाणी मिळत होतं. आणि त्यामुळे काय झालं की 1970 ते 80च्या दरम्यान अनेक IITians विद्यार्थी हे परदेशामध्ये जाऊ लागले, त्याच ठिकाणी स्थायिक होऊ लागले. आणि त्यामुळे भारतापुढे ड्रेनची समस्या निर्माण झाली. म्हणजे जे भारतातील खूप बुद्धिवान विद्यार्थी आहेत असे विद्यार्थीच हे बाहेरच्या देशात जाऊ लागले. आणि त्यामुळे ड्रेनची समस्या निर्माण झाली की भारतातला जो ब्रेन आहे म्हणजे जी बुद्धिमत्ता असलेली मुलं आहेत ती बाहेरच्या देशामध्ये जाऊ लागलेली होती. आणि ब्रेन ड्रेन म्हणजे काय सांगितलेलं आहे की तर ब्रेन ड्रेन म्हणजे काय सांगितलेलं आहे की उच्च शिक्षित विद्यार्थी कायमस्वरूपी परदेशात जाणे अशा प्रकारची परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली. पण 1990 नंतर मात्र ही परिस्थिती बदलली. 1994मध्ये गुवाहाटी आसाम, 2001मध्ये रुरकी येथे IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. पण 1990मध्ये हा जो प्रकार होता, हा जो ब्रेन ड्रेनची ही जी समस्या होती ती मात्र हळूहळू कमी व्हायला लागली. आज परदेशात जाऊन स्थायिक होणे आणि भारतात लठ्ठ पगाराची नोकरी घेऊन वास्तव्य करणे यामध्ये कुठलाही फरक राहिलेला नाही. त्यामुळे ही समस्या आज कमी झालेली दिसते. आणि पुढे 1994मध्ये गुवाहाटी आसाम येथे IIT संस्थेची स्थापना करण्यात आली. तर 2001मध्ये रुरकी येथे IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. पुढे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे IITमधून उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊ लागल्यावर कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना केली. की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय की जे व्यवस्थापकीय कौशल्यांनी युक्त असे विद्यार्थी म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एखादी संस्था आहे तिला कशा पद्धतीने चालवायचं, एखादा उद्योग आहे त्या उद्योगाचं मॅनेजमेंट कसं करावं आणि त्या उद्योगाला कसं खूप मोठ्या प्रमाणात वाढवावं याचं प्रशिक्षण देणारी एक संस्था ही गुजरातमधील अहमदाबाद येथे स्थापन करण्यात आली. आणि तिचं नाव काय आहे IIM. अमेरिकेच्या हॉवर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीत मदत केलेली आहे. की हॉवर्ड आपण एक नामांकित परदेशी विद्यापीठ आहे जे विद्यार्थ्यांना बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रशिक्षित करतं. तर हे हॉवर्डचं जे बिझनेस स्कूल आहे या संस्थेने या IIMच्या स्थापनेमध्ये मदत केलेली आहे. कोलकाता, बंगलोर, लखनौ, कोझिकोडे, इंदूर आणि शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे IIM या संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे काय आहे, एक IITच्या दर्जाचीच परंतु बिझनेस मॅनेजमेंट शिकवणारी किंवा बिझनेसचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं राहावं, कशा पद्धतीने एक मोठा उद्योग हा उभारून तो विकसित करावा
अशा प्रकारचं प्रशिक्षण हे IIM या संस्थेमध्ये दिल्या जातं. म्हणून ही सुद्धा IIT प्रमाणेच MBA BBA अशा प्रकारचे जे एज्युकेशन्स आहेत त्यामध्ये मुलांना शिक्षित करण्याचं कार्य करणारी एक नामांकित संस्था आहे. आणि याकरिता सुद्धा एक एंट्रन्स एक्झाम असते जी अतिशय कठीण आणि प्रतिष्ठित अशी मानली जाते. जो या इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षित होतो किंवा शिक्षण घेतो IIMच्या इन्स्टिट्यूटमधून त्यालासुद्धा खूप मोठ्या पगाराची नोकरी ही भविष्यामध्ये प्राप्त होते आणि 100% ती प्राप्त होते. पुढे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजे NID. 1961 अहमदाबाद येथील औद्योगिक आरेखन म्हणजे इंडस्ट्रीयल डिझायनिंग या विषयाचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. की 1961 अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन म्हणजे इंडस्ट्रीयल डिझायनिंग म्हणजे इंडस्ट्रीचं डिझायनिंग कसं असावं, एक इंडस्ट्री वसवताना तिचा जो आराखडा आहे किंवा तिची जी चौकट आहे ती कशी असावी, कशा पद्धतीने एका उद्योगाचा आपण योग्य पद्धतीने उभारणी करू शकतो याच्या डिझायनिंगचं जे प्रशिक्षण आहे ते देण्याकरिता 1961 अहमदाबाद येथे NIDची स्थापना करण्यात आली. या संस्थेने 1963-64 बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूंचे डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रमसुद्धा सुरू केले. की 1963 आणि 64 बेसिक डिझाईन म्हणजे विविध प्रकारच्या उद्योगांना विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करण्याकरिता लागणारे डिझाईन. मग ग्राफिक डिझाईन की कम्प्युटरच्या माध्यमातून तयार केलेले विविध वस्तूंचे ग्राफिक डिझाईन. वस्तूंचे डिझाईन्स कसे असावेत, जसं एक पाणी घेण्यासाठी जो लोटा असतो, गडवा ज्याला आपण म्हणतो आपल्या बोलीभाषेमध्ये, तर तो कसा असावा, त्याचं डिझाईन कसं असावं. याशिवाय इतर ज्या वस्तू आहेत औद्योगिक क्षेत्रातल्या दैनंदिन वापरातल्या वस्तू त्यांचे डिझाईन्स कसे असावेत यासंबंधी प्रशिक्षित करण्याचं काम ही NID नावाची संस्था ही करते. व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे आपण कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने आपण कम्युनिकेट करू शकतो, अशा प्रकारचे अभ्यासक्रम या संस्थेने सुरू केले. या संस्थेने आकाशवाणी संच म्हणजे ट्रान्झिस्टर, गणकयंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर या वस्तूंचे आरेखन म्हणजे डिझाईन हे तयार केलेले आहेत. की या संस्थेने ट्रान्झिस्टर म्हणजे काय, रेडिओचं डिझाईन त्यांनी तयार केलेलं आहे, कॅल्क्युलेटरचं त्यांनी डिझाईन तयार केलेलं आहे. याशिवाय इतर वस्तूंचं आरेखन म्हणजे विविध प्रकारच्या वस्तूंचे डिझाईन्स तयार करण्याचं काम ही NID ही संस्था करते आणि ही भारतातील एक नामांकित संस्था आहे. याशिवाय इंडियन एअरलाइन्स व स्टेट बँक यांची बोधचिन्हे तयार करणे हे सुद्धा काम त्यांनी केलेले आहे. की लोगो किंवा सिम्बॉल, इंडियन एअरलाइन्सचा जो लोगो आहे, कोणता लोगो आहे, अभिमन्यू बाण मारतो आहे, अभिमन्यूचं एक रेखांकित चित्र हे इंडियन एअरलाइन्सच्या विमानावर आपल्याला दिसतं. याशिवाय एअर इंडिया म्हणजे जे बाहेरच्या देशामध्ये जाणारी जी आपली विमानं असतात त्यावर सुद्धा आपलं काय बोधचिन्ह आहे, एक महाराज म्हणजे एक महाराजाच्या वेशामधला एक पुरुष दाखवलेला आहे जो आपलं स्वागत करतो आहे हात जोडून, अशा प्रकारची जी महाराजाची वेशभूषा. तर अशा प्रकारचे काही डिझाईन्स हे NIDने तयार केलेले आहेत. शिवाय स्टेट बँकचा जो लोगो आहे, तुम्ही कधी गेलात आता बँकेमध्ये किंवा तुम्ही स्टेट बँकेजवळून जातायत तर स्टेट बँकेचा जो लोगो आहे म्हणजे त्याचं जे बोधचिन्ह आहे ते सुद्धा NID या संस्थेने तयार केलेलं आहे. म्हणजेच विविध प्रकारच्या डिझाईन्स तयार करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. मग पुढे आहे संशोधन संस्था म्हणजेच वैद्यक क्षेत्र. की मेडिकल सायन्स किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे संशोधन कोणकोणत्या माध्यमातून झालेले आहेत याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. की स्वातंत्र्योत्तर कालखंडात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी 1949 भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची म्हणजेच ICMRची स्थापना ही झाली. या संस्थेवर देशातील विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालय,
शासकीय व बिगर शासकीय संशोधन संस्था यांना संशोधनासाठी सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही देण्यात आली. की मग भारतातील वैद्यकीय क्षेत्राचा विकास व्हावा, तिथे संशोधन व्हावं, याकरिता 1949मध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची म्हणजे ICMRची स्थापना ही झाली. मग या संस्थेवर देशातील जी विद्यापीठे आहेत, वैद्यकीय महाविद्यालय आहेत, शासकीय व बिगर शासकीय संशोधन संस्था यांना संशोधनासाठी सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली. की ICMR ही संस्था काय करते की भारतामध्ये जेवढे काही विद्यापीठं आहेत की जे संशोधन करतात, याशिवाय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे जे MBBS MD यांचं शिक्षण देणारं जे वैद्यकीय महाविद्यालय आहेत, अशा मेडिकल कॉलेजेस आहेत, त्या मेडिकल कॉलेजेसला आणि शासकीय आणि बिगर शासकीय ज्या संशोधन संस्था आहेत त्यांना संशोधनासाठी सहकार्य करणे, मार्गदर्शन करणे आणि त्यांना हवा तेवढा पैसा पुरवणे, आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या ICMR संस्थेवर सोपवण्यात आलेली आहे. विविध रोगांवर संशोधन करणारी 26 केंद्रे देशभरात सुरू झाली. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. मग आता विविध रोगांवर संशोधन करणारी जवळपास 26 केंद्रे संपूर्ण भारतभर या ICMRची स्थापन झालेली आहे. आणि या संस्थेच्या संशोधनामुळेच भारताला क्षयरोग म्हणजे TB आणि कुष्ठरोग म्हणजे लेप्रेसी यावर नियंत्रण मिळवणेसुद्धा शक्य झालेलं आहे. की या क्षेत्रातील प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे AIIMS या संस्थेची स्थापना झालेली आपल्याला दिसते. की मग या क्षेत्रामधील अधिक प्रगत वैद्यकीय शिक्षण आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटला अधिक चालना मिळावी याकरिता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन सायन्सेस म्हणजे AIIMS ची स्थापना करण्यात आली. या संस्थेवर वैद्यकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची जबाबदारी टाकली गेली. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रांमधील पदवी म्हणजे डिग्री आणि पदव्युत्तर म्हणजे ज्या लोकांना MS करायचं आहे असे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची म्हणजे उच्च शिक्षणाची जबाबदारी ही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सवर टाकण्यात आलेली आहे. वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालय, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये होत. मग आता ही संस्था करते काय, तर ही काय करते की वैद्यकशास्त्राच्या ज्या काही बहुतांश शाखांमधील ज्या काही पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली जी महाविद्यालय आहेत त्यांना चांगल्या प्रकारच्या संशोधनाच्या चांगल्या सुविधा प्राप्त करून देणे, त्याकरिता सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे ही स्थापन करणे. म्हणजे जर आपल्याला वैद्यकशास्त्रामध्ये किंवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काही संशोधन करायचे असेल तर त्याकरिता आपल्याला काय लागतं, एक मोठं सुसज्जित इस्पितळ हे आवश्यक आहे. म्हणजे हॉस्पिटल हे आवश्यक आहे की ज्या ठिकाणी विविध प्रकारचे विविध आजारांनी युक्त असे पेशंट्स त्या ठिकाणी दाखल होतील आणि त्यांच्यावर संशोधन करून विद्यार्थीसुद्धा काय होतील, आपलं ज्ञान हे त्या क्षेत्रांमध्ये अधिक समृद्ध करतील. तर याकरिता सुसज्ज असे महाविद्यालय आणि संशोधनाच्या चांगल्या सुविधा म्हणजे रिसर्चसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि शिवाय सुसज्ज सार्वजनिक इस्पितळं म्हणजे जे सरकारी इस्पितळं आहेत किंवा कॉलेजला अटॅच असलेले जे काही हॉस्पिटल्स आहेत, तर अशी विविध प्रकारचे मोठमोठाली हॉस्पिटलं ही अशा प्रकारच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम हे कोण करतं, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे करतं. याशिवाय सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे. मग आता असे जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे सर्वसामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत,
अशा लोकांना माफक दरामध्ये काय करून देणे, वैद्यकीय उपचार हे उपलब्ध करून देणे. याशिवाय परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय स्थापने, की ज्या नर्सेस आहेत त्या नर्सेसकरिता त्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावं याकरिता महाविद्यालयांची स्थापना करण्याचं कामसुद्धा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस करतं. याशिवाय हृदयविकार, मेंदूविकार, नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे या संस्थेने काढलेली आहेत, की जे अतिशय म्हणजे ज्या संशोधनामध्ये खूप बुद्धी लागते असे जे हृदयविकार, मेंदूविकार, नेत्रविकार जे आहेत यांच्या उपचारासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रेसुद्धा या संस्थेने स्थापन केलेली आहेत. की आपल्या माहितीकरिता मी सांगतो की अमरावतीमध्ये सुद्धा AIIMSचं एक सुपर स्पेशालिटी केंद्र हे अमरावतीमध्ये सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे. पुढे आहे वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी 1958मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे पुनर्गठन केले गेले. या संस्थेवर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चिती व देखरेख आणि तपासणीची जबाबदारी टाकल्या गेली. की मग आपल्या भारतातील वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास घडून यावा याकरिता 1958मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे पुनर्गठन केले. म्हणजे त्यामध्ये काही बदल करून त्या ठिकाणी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचं पुनर्जीवीकरण करण्यात आलं. या संस्थेवर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष आणि निश्चिती व देखरेख व तपासणीची जबाबदारीसुद्धा टाकली गेली. की वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेशाकरिता कोणती योग्यता असावी, किती गुणवत्ता त्या विद्यार्थ्यांमध्ये असावी, त्याला किती पर्सेंटेज असावे आणि त्या मेडिकल कॉलेजमध्ये कशा प्रकारचं शिक्षण त्यांना देण्यात यावं, कशा प्रकारची सुविधा त्यांना प्राप्त व्हावी याची देखरेख करण्याची आणि तपासणी करण्याचं कामसुद्धा या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियावर टाकण्यात आलेलं आपल्याला दिसतं. पुढे आहे कर्करोग शिक्षण, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल सेंटरची शाखा आहे. कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि कर्करोगासंबंधीच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून ही संस्था कार्यरत आहे. की कर्करोग शिक्षण हे आपण बघतो की कॅन्सर हा खूप फास्टेस्ट ग्रोविंग एक डिसीज आज भारतामध्ये बनलेला आपल्याला दिसतो. तर या कर्करोगावर चांगल्या पद्धतीचं संशोधन व्हावं म्हणून ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल सेंटरची शाखा आहे. म्हणजे टाटा यांचं एक मोठं कॅन्सर हॉस्पिटल हे मुंबईमध्ये आहे की जे कर्करोगावर म्हणजेच कॅन्सरवर विविध प्रकारच्या संशोधन आणि उपचाराच्या पद्धती हा शोधून काढतं. आणि कर्करोगासंबंधीच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून सुद्धा ही संस्था काय करते, कार्य करते. पुढे आहे संशोधन संस्था कृषी क्षेत्रातील, की भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन 1905मध्येच सुरू झाले. भारतीय कृषी संशोधन संस्थेला इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट 1958मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. की भारतामधील कृषी संशोधनाला 1905मध्ये सुरुवात झाली आणि पुढे भारतीय कृषी संशोधन संस्थेला म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटला 1958मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. मग कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मुद्राशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विद्यापीठाचे कार्य सुरू झाले. मग आता कृषी क्षेत्रांमध्ये विकास घडून यावा त्याच्यासाठी विविध प्रकारचे रिसर्च व्हावे म्हणजे संशोधन व्हावे, त्याकरिता सुसज्ज प्रयोगशाळा या असाव्या जेणेकरून कृषी क्षेत्राचा विकास घडून येईल. मुद्राशास्त्र म्हणजेच मातीचं शास्त्र, म्हणजे कोणत्या मातीचा pH किती आहे, कशा पद्धतीची माती ही कोणत्या पिकांना योग्य ठरते, तर याचं प्रशिक्षण देणारे कोर्सेस. याशिवाय कृषीशास्त्र म्हणजे कृषीशास्त्र आहे त्याबद्दल ट्रेनिंग देणारे कोर्सेस. आर्थिक वनस्पतीशास्त्र म्हणजे कोणत्या वनस्पती उगवून आपण काय करू शकतो, त्यापासून नफा प्राप्त करू शकतो इत्यादी विभागांद्वारे या कृषी विद्यापीठांचं कार्य हे सुरू झालेलं
आहे. या संस्थेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय देशातील सर्वात मोठे कृषीविषयक ग्रंथालय आहे आणि याची जी सगळ्यात मोठी लायब्ररी आहे ती कुठे आहे? दिल्ली येथे आहे आणि ही देशातील सर्वात मोठी कृषीविषयक ग्रंथालय आहे, म्हणजे कृषीविषयक माहिती देणारी लायब्ररी आहे. गहू, कडधान्य, गळीतांची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले. या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. की मग आता ही जी संस्था आहे ती भारतातील शेतकऱ्यांना काय करते? शेतीविषयक मार्गदर्शन करते. त्याकरिता प्रशिक्षित असे कृषी तज्ज्ञ निर्माण करण्याचं काम हे करते. आणि या संशोधन संस्थेचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे काय सांगितलं आहे की एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी एक मूलभूत संशोधन येथे सुरू झालं आहे आणि त्यांनी त्यामध्ये अधिक प्रगती करून त्याचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा करून देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील शिक्षणाची वाटचाल ही आज आपण समजून घेतली. पुढील पाठात आपण महिलांविषयी कायदे, स्त्रियांचे योगदान, अन्य दुर्बल घटकांच्या संदर्भात शासनाची भूमिका याविषयी अभ्यास करणार आहोत. तर अशा पद्धतीने हा आपला पाठ आज संपलेला आहे. मी एवढं मार्गदर्शन करून मी थांबतो. धन्यवाद.